थोडीशी. आता तिसऱ्या मॅचला आम्ही आमचा 100% देऊ आणि जिंकायचा प्रयत्न करू. येस, कॉंग्रॅच्युलेशन्स, धन्यवाद. आणि संघ मालकांचं देखील मनापासून धन्यवाद. मॅच जिंकले. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये आमचे सहसमालोचक शैलेश नेवगुले सरांकडे. धन्यवाद. गोलंदाजी मार्फत जातो तो रबाडा आणि स्ट्राईकला असेल तो आकाश. उत्कृष्ट टोललेला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर घरपोच समाचार घेतलाय तो चौकाराने. खणखणीत चौकार. आकाश यांनी टोललेला चेंडू आणि या चौकाराने संघाच्या धावसंख्येत झालेली भर. संघाची धावसंख्या झाली ती 4 धावा. स्ट्राईकला खेळतो तो आकाश आणि नॉन स्ट्राईकला खेळतो तो अनिकेत. आणि गोलंदाजी मार्फत आलाय तो विशाल यादव उर्फ राबाडा. उत्कृष्ट चेंडू आणि हा एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी निघालेले आणि दोन्ही धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी निघालेले आणि चेक चेक. इथे अगदी आकाशसाठी पारितोषिक येते आदित्य मलडणकर यांच्याकडनं मात्र पारितोषिक येते. आकाश जाधवने जर सलग 2 षटकार मारले तर 3,000 रुपयाचं पारितोषिक असेल. आदित्य मलटणकर यांच्याकडनं पारितोषिक. आकाशने सलग 2 षटकार मारले तर 3,000 रुपयाचं पारितोषिक. आमचे प्रवीणजी गोरे बॅटचे डॉक्टर यांच्याकडनं देखील सलग 3 षटकार मारले तर 1,000 रुपयाचं पारितोषिक. आकाश जाधवसाठी मात्र पारितोषिक आलंय. आत्ताच्या 3 धावा. 3 धावेने संघाच्या धावसंख्येत झालेली भर. संघाची धावसंख्या झाली ती 7 धावा. 2 चेंडू अखेर संघाची धावसंख्या झाली ती 7 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी तो आकाश. धावसंख्या आपण पाहतोय 7. पुन्हा एकदा मी सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत. पुणे प्रीमियर लीग दरम्यान आजच्या दिवसातील ही चौथी मॅच मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू धावसंख्या होते ती 7. पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अनिकेत ताकवणे इथे आपण पाहतोय बॅटिंगसाठी आहेत. लेफ्ट हँडेड उत्कृष्ट असे बॅटर. हा फटका देखील सुरेख. समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. बॉल देखील जाईल सीमारेषा पार. येईल षटकार 6 धावेंसाठी. काय फटका इथे सजवला जातोय. अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू मिळाला आणि त्यानंतर त्या चेंडूवरती केलेला प्रहार. अनिकेत ताकवणे यांच्या बॅटमधून आलेला षटकार. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 13 धावा. छावा टीम इथे बॅटिंग करते. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर धावसंख्येला रोखण्याचं काम इथे क्रियांश 11 कशा पद्धतीने करतील. कारण पहिली मॅच गमावली. ही मॅच फार महत्त्वाची आहे. कारण महत्त्वाच्याच मॅचमध्ये महत्त्वपूर्ण खेळाडूंना चांगला खेळ करावा लागतो. पुढचा चेंडू इथे देखील मिडऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. धाव घेण्यास कळवलेला नकार. चेंडू इथे निर्धाव. 13 धावा आतापर्यंत झाल्यात. गणेश भक्त, विठ्ठल भक्त, माननीय सचिनांना चव्हाण यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आलंय. कुठल्याही गोलंदाजाने जर मेडन ओव्हर हाताळलं तर त्या गोलंदाजाला 2,222 रुपयांचं पारितोषिक इथे प्रदान करण्यात येईल. सचिनांना चव्हाण जरी मैदानामध्ये उपस्थित नसतील तरी यूट्यूबद्वारे घरी बसल्या या मॅचचा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचा देखील विशेष असा आभार. आणि खेळाडूंना प्रामुख्याने पाठिंबा देणारे हे व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेमधील प्रत्येक खेळाडूसाठी इथे आकर्षक पारितोषिक लावण्यात येतात आणि त्याचं वितरण देखील त्यांच्या माध्यमातून केलं जातं. इथे देखील गोलंदाजासाठी ते पारितोषिक आहे. जर इथे मेडन ओव्हर निर्धाव षटक हाताळलं तर त्या गोलंदाजाला 2,222 रुपयांचं पारितोषिक इथे प्रदान करण्यात येईल. धावसंख्या आपण पाहतोय 13. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने उडवला आहे. क्षेत्ररक्षक इथे मात्र करतील चुकी.
बॉल जाईल एक टप्पा घेत सीमारेषा पार. षटकारा पाठोपाठ येतोय चौकार 4 धावेंसाठी. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 17 धावा. 17 विदाउट लॉस. आघाडीचे दोन्ही बॅटर लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आणि या जोडीने पहिल्या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये तब्बल 17 धावेंपर्यंत मजल मारली आहे. 17 म्हटल्यानंतर खतरा आहे जो मैदानामध्ये असेल तो कोणाला, गोलंदाज फलंदाज की क्षेत्ररक्षक. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती पियुष दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. क्रियांश 11 या संघाला हा विजय फार महत्वाचा आहे. छावा टीमला देखील इथे विजय नोंदवून टॉप वरती येण्याचा त्यांचा देखील प्रयत्न असेल आणि प्रत्येक दिवशी प्रत्येक मॅच ही रोमांचक ठरली आहे. कधी गोलंदाज कधी फलंदाज अधिराज्य गाजवतात आणि त्यानंतर तो विजय देखील आपल्या संघासाठी प्रस्थापित करून देत आहेत. हा चेंडू देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आकाश यांच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी TS स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा प्रमोदजी गोरे यांच्याकडून 1000 रुपयांचा रोख पारितोषिक इथे प्रदान करण्यात येईल. पहिला चेंडू निर्धाव तर दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाजाने केलेली चुकी. इथे गोलंदाजाला दंडित केला. इट्स अ वाईट बॉल. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. 17चा खतरा इथे टळतोय अवांतर धावेने. धावसंख्या होते ती 18 धावा. दुसरं षटक सुरू आहे. 18 धावा आतापर्यंत झाल्यात. हा चेंडू देखील सुरेखरित्या इथे हाताळला जातोय. यष्टांच्या मागे मला वाटतं सर्वात अवघड काम इथे यष्टीरक्षकाचं आहे. कारण चेंडू इतका जर बॅटरला कळत नसेल तर यष्टीरक्षकाला तो चेंडू अडवणं देखील फार मोठं चॅलेंज आहे. हा चेंडू ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत परंतु क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत बॉल जाईल सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय धन 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 करत चौकार 4 धावेंसाठी. चांगला फटका आहे आणि इथे मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधोमध चेंडू खेळून काढलाय. 2 क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. 22 धावा झाल्या. तिथे मिस टाइम स्ट्रोक. यष्टीरक्षक तिथे चेंडू खाली. विकेटचं होईल पतन. पहिला बॅटर आकाश इथे चेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. अप्रतिम असा झेल तिथे यष्टांच्या मागे. आकाश यांनी या अगोदरच्या चेंडूवरती चौकार मारला परंतु लगेचच गोलंदाजाने देखील पियुष यांनी देखील इथे आपल्या संघाला यश प्राप्त करून दिलंय. आकाश बाद होत आहेत. संघाचे संघनायक प्रथमेश इथे मैदानामध्ये येत आहेत. मागच्या मॅचमध्ये त्यांना बॅटिंग आपण करताना पाहायला मिळाली नाही परंतु आता ते मैदानामध्ये आलेत. मोठ्या धावसंख्येला इथे उभारण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून देखील केला जाईल. अलीकडच्या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर प्रथमेश या नावाची चर्चा देखील हा पिच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने केली जाते. प्रथमेश असू द्या आकाश असू द्या त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर दिग्विजय घंटे अमित तांबे ही जी नावं आहेत ही आजच्या दिवसामधील ही सुपरस्टार खेळाडू आज आपल्याला या रात्रीच्या समयामध्ये खेळताना पाहायला मिळतील. 22 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू. हा चेंडू देखील सोडून दिलाय. डाव्या यष्टीच्या बाहेर आहे. वाईट बॉल. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 23 धावा. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. अप्रतिम गोलंदाजी. चांगलं कमबॅक इथे पियुष यांनी केलंय. खेळपट्टीवरती चेंडूला वळवण्याची ताकद आहे. टप्पा अचूक आहे. योग्य नियंत्रण आहे. वेग देखील अप्रतिम आहे. पुन्हा एकदा बॅटवरतून चेंडू ब्रश परंतु कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडूची सांगता होती. षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 23 धावा. चला आपण लगेच मॅचला इथे सुरुवात करतोय.
चला या ठिकाणी अजून एक पारितोषिक येत आहे. तायरे गावचे सामाजिक कार्यकर्ते माननीय सुशांत पंढरनाथ पोकळे यांच्याकडून एक पारितोषिक येत आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी बॅटरला 2222 रुपयांचं पारितोषिक इथे प्रदान करण्यात येईल. कुठल्याही बॅटरने मारा त्यासाठी ते पारितोषिक इथे लागू करण्यात आलंय. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी ज्याप्रमाणे मेडन ओव्हरसाठी सचिन चव्हाण यांच्याकडून पारितोषिक आहे, तर बॅटरसाठी देखील सुशांत पंढरनाथ पोकळे यांच्याकडून ते पारितोषिक देण्यात येईल. हा चेंडू ऑन साईडला मिड विकेटमध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक काहीशी गडबड करतायत. त्या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण केल्या. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 25 धावा. पंचवीस धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे मात्र मोठा फटका आणि बॉल देखील जाईल वाईडिश लॉंग ऑफ. सीमारेषा पार. येईल षटकार 6 धावेंसाठी. अनिकेत भैया ताकवणे यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 31 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. स्टँड अँड डिलिव्हर षटकाराने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या 31. एकतीस धावा एका गड्याच्या मोबदल्यात. हा चेंडू देखील ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षकाला इथे हुलकावणे आणि त्यानंतर बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय चौकार. 4 धावा इथे योगेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत भैया ताकवणे यांच्या बॅटमधून आलेला हा चौकार. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 35. षटकाची सुरुवात 2 धावेने झाली. त्यानंतर षटकार. त्यानंतर आलेला चौकार. 35 धावा झाल्यात. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. 2 धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवतील. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि 2 धावेंवरती इथे मात्र बॅटरला समाधान मानावं लागेल. धावसंख्या होते ती 37. एक बॅटर बाद आहेत. 37 धावा आतापर्यंत झाल्यात. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा शफल झालेत आणि इथे मात्र झेल टिपला जाईल. विकेटचं होईल पतन. अनिकेत भैया ताकवणे इथे होतील बाद. दुसरा बॅटर झेल बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. डावखुरे शैलीच्या बॅटरमधील अग्रांकित नाव म्हणजे अनिकेत भैया ताकवणे. अलीकडच्या कालावधीमध्ये हप्पीस टेनिस बॉल क्रिकेटमधील नामवंत बॅटरच्या यादीमध्ये अनिकेत भैया ताकवणे या खेळाडूच्या नावाची चर्चा सातत्याने केली जाते. अनिकेत यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. सत्यजित पाले ज्यांनी नुकत्याच काही महिन्यांपूर्वी जो फ्रेंडशिप कप आयोजित करण्यात आला त्या फुलपिच त्या टेनिस बॉल क्रिकेटमधील उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट बॅटर म्हणून या खेळाडूकडे आपण पाहिलेला आहे. त्याचबरोबरीने फुलपिच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये उदयास आलेल्या एक चर्चित असलेलं नाव. नवीन खेळाडूंच्या यादीमध्ये या खेळाडूच्या नावाची चर्चा केली जाते. तो सत्यजित पाले इथे नवीन बॅटर मैदानामध्ये आहे. बघूया हप्पीच मध्ये कशा पद्धतीने या चेंडूवरती तो प्रहार करेल, कशा पद्धतीने इथे बॅटिंग करेल. धावसंख्या आपण पाहतो इथे 37 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 37 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. षटकाची इथे समाप्ती होईल. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात. 37 धावा इथे पूर्ण झाल्यात. 2 बॅटर इथे बाद आहेत
आणि लगेच इथे बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय घेण्यात येतोय. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला 2-3 क्रमांकाच्या षटकामध्ये ते घ्यावं लागतं, अन्यथा चौथं षटक हे कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्लेचं इथे आपण पाहतोय जे दिलं जात आहे. चौथ्या षटकाची सुरुवात होईल आणि बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकासाठी इथे आमंत्रित केलं जात आहे. गोलंदाजी मार्कवरती ऋषी बालवडकर न्यू बॅटर इन. ऋषी बालवडकर नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. स्ट्राईकला असतील ते प्रथमेश, तर नॉन स्ट्राईक एंडला असतील सत्यजित पाले. इथे एक पारितोषिक येत आहे. अजून एक क्रिकेट वेड व्यक्तिमत्व जे धायरी गावचं भूषण आहे बारीक मांजळे यांच्याकडून एक पारितोषिक येत आहे. लागोपाठच्या 4 षटकारांसाठी 3000 रुपयांचं रोख पारितोषिक त्यांच्या माध्यमातून प्रदान करण्यात येईल. प्रथमेश यांच्या बॅटमधून आलेला षटकार, प्रथमेशच्या बॅटमधून आलेला षटकार, कॅप्टनच्या बॅटमधून आलेला षटकार 6 धावेंसाठी. आणि या 6 धावेने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा होणारी वाढ. धावसंख्या होते ती 43 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कॅप्टन इथे लीडिंग फ्रॉम द फ्रंट आणि त्यांच्या बॅटमधून येतोय तो षटकार. 43 धावा झाल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सर्व सूत्र आपल्या हाती घेतली आहेत. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती ऋषी यांचा. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न केलाय. मिस टाइम स्ट्रोक, फटका तर फसतोय आणि इथे मात्र काहीसा चुकीचा कॉल होता, परंतु इथे थोडक्यात बचावले गेले. चांगला झेल घेतला. कुठल्याही प्रकारचा इथे प्रयत्न, मला वाटतं मिडऑफचे जे खेळाडू आहेत त्यांना तो झेल घेण्याचा साठी जो उलटा दिशेला जाऊन झेल घेण्याचा होता त्यांचा प्रयत्न होता, तो खऱ्या अर्थाने फार धोकादायक होता. कारण डीप वाईडिश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरमधले जे खेळाडू आहेत त्यांना अगदी सोप्पा झेल, परंतु काहीशी चूक झाली, परंतु स्वतःला सावरला आणि अप्रतिम असा झेल शेवटाला घेतला. आणि प्रथमेश संघाचा संघनायक इथे बाद होतील. 3 बॅटर आतापर्यंत 43 या धावसंख्येवरती बाद झालेत. या सामन्यांना देखील, या मॅचला देखील रंगतदार कामगिरी आपल्याला हे करताना पाहायला मिळत आहेत. त्रेचाळीस धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. कुमार आल्या पहिल्या चेंडूवरती केलेला प्रहार आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. विकेटचं पतन होतं, परंतु शेवटाला इथे कळलं की इथे नो बॉल आहे. कधी कधी अशा गोष्टी घडतात. म्हणजे झेल घेतल्यानंतर फिल्डिंग टीमच्या डगआउटकडे कटाक्ष टाकला, परंतु शर्ती शेवटी कळलं की पंचांनी नो बॉल दिलाय. त्यामुळे ती बॅटिंग टीम तिथे काहीसा जल्लोष करते आणि अशा गोष्टी घडतात क्रिकेटमध्ये. तेवढा जोश असणं गरजेचं आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी एक मोठं पारितोषिक येत आहे. सुशांत पंढरनाथ पोकळे यांच्याकडून लागोपाठच्या 6 षटकारांसाठी 11,000 रुपयांचं रोख पारितोषिक इथे प्रदान करण्यात येईल. पंचेचाळीस धावा. इथे देखील चेंडू निर्धाव. फ्रीडचा चेंडू इथे निर्धाव आहे. सत्यजित आणि कुमार ही जोडी मैदानामध्ये आहे. सत्यजित पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव. नो बॉल. मला वाटतं वेगावरती इथे नियंत्रण ठेवता आलं नाही. पुन्हा एकदा संधी मिळते. 46 धावा आतापर्यंत झाल्या 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू असेल फ्री हिट.
आज सॅटरडे नाईट, त्यामुळे प्रेक्षक देखील वेळेत वेळ काढून आलेत. उद्या संडे आहे, फंडे आहे आणि उद्याच या स्पर्धेचा अंतिम सोहळा आहे. जे पहिलंच पर्व आहे त्या पहिल्या पर्वाचा सांगता समारोह उद्या ठीक या टायमिंगवरतीच केला जाईल, फायनलमध्ये केला जाईल. पुढचा चेंडू, इथे मात्र फ्री हिटचा चेंडू, बॅटवरतून ब्रश, धावबादची संधी, परंतु इथे ती संधी गमावली जाते. एक धाव इथे प्राप्त केली जाईल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 47. 47 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. 47 धावा या 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 47 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक. सत्तेचाळीस धावा. पुढचा चेंडू हा देखील खोलवट टप्प्याचा चेंडू आहे. खोदून तर काढलाय. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे वेगात पूर्ण होतीये. कधी कधी जवळच्या एंडकडे फेकी करणं फायदेशीर ठरतं. या ठिकाणी आपल्या या स्पर्धेचं जे डिजिटल ज्यांच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण जे माध्यम लाभलं आणि ज्यांच्या माध्यमातून ग्राफिक्स आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळाले, ज्यांच्या माध्यमातून सोशल मीडियावरती या स्पर्धेची ज्या जाहिराती आहेत, जे बॅनर्स आहेत आपल्याला ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहायला मिळाले, त्या संपदा वेडे पाटील यांचा सन्मान रोहितजी लायगुडे यांच्या शुभास्ते आपण इथे संपन्न करतोय. व्यासपीठावरती संपदा वेडे पाटील आहेत, त्यांचा सन्मान रोहित लायगुडे यांच्या शुभास्ते आपण संपन्न करतोय, ज्यांच्या माध्यमातून ग्राफिक्स सौजन्य आपल्याला लाभलंय. उत्तम असं ग्राफिक्स आणि प्रत्येक वेळेसच आपण त्या ग्राफिक्सच्या माध्यमातून या स्पर्धेची संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. त्या ग्राफिक्सच्या सर्वा संपदा वेडे पाटील मॅम इथे आपण स्क्रीनवरती पाहू शकता की कशा पद्धतीने ते ग्राफिक्स करतायत आणि त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतायत. त्यांचा सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने इथे संपन्न केला जातोय. धन्यवाद. आपण जे सहकार्य केलं त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीने आपले विशेष करून आभार आहेत. आताचा नो बॉल आहे. म्हणजे एकूण धावसंख्या होती ती 50. 50 अप. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. सत्यजित अजूनही त्यांचं अकाउंट ओपन झालेलं नाहीये. अकाउंट ओपन कसं होणार. इथे देखील फुल्लर लेनचा चेंडू हाताळलाय. धावबादची संधी, परंतु एक धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाईल. धावसंख्येत एका धावीची वाढ. धावसंख्या होते ती 51. यस, इथे एक अजून एक पारितोषिक येत आहे सुशांत पंढरनाथ पोकळे यांच्याकडून. जो गोलंदाज 5 धावेपेक्षा कमी धावा देईल त्या गोलंदाजाला देखील 2000 रुपयांचं कॅश प्राइज इथे प्रदान करण्यात येईल. बघा, म्हणजे पारितोषिक काय काय तुमच्यापर्यंत आहेतच. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी देखील 2000 रुपयांचं पारितोषिक सुशांत पंढरनाथ पोकळे यांच्याकडून आहेत. त्याचबरोबर लागोपाठच्या 6 षटकारांसाठी सुशांत पंढरनाथ पोकळे यांच्याकडून 11,000 रुपयांचं आहे. त्याचबरोबर गोलंदाजासाठी जो गोलंदाज 5 धावांपेक्षा कमी धावा खर्च करेल त्या गोलंदाजाला देखील 2000 रुपयांचं पारितोषिक इथे प्रदान करण्यात येईल. त्याचबरोबर बारीक वांजळे यांच्याकडून देखील हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाला 3000 रुपयांचं पारितोषिक. त्याचबरोबर 4 षटकार मारले तर त्या बॅटरसाठी देखील 3000 रुपयांचं पारितोषिक. त्याचबरोबर सचिन अण्णा चव्हाण यांच्याकडून देखील विशेष असं पारितोषिक आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2222 रुपयांचं पारितोषिक इथे प्रदान करण्यात येईल. अजून एका विकेटचं पतन. कुमार इथे त्रिफळा बाद होतील. धावसंख्या होते ती 53. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये.
शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. लकी, पाहूया ते आपल्या संघासाठी लकी ठरतायत का. चेक. ऋषिदा कडलक यांच्याकडनं देखील पारितोषिक द्या. लागोपाठ 2 षटकारासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक. कोणत्याही फलंदाजाने लागोपाठ 2 षटकार मारले तर 1001 रुपयाचं पारितोषिक ऋषिदादा कडलक यांच्याकडनं असेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हा चेंडू देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली परंतु ती दाद पंचांनी फेटाळून दिली आहे. इथे तिसऱ्या पंचांचा इथे कॉल केला जातोय. बॅटिंग टीमने इथे रिव्ह्यूचा वापर केलाय. मुख्य पंचांनी फेअर डिलिव्हरी कळवली आहे परंतु त्यांच्या निर्णयाला इथे चॅलेंज दिलाय. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. तिसरे पंच इथे टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि आपल्यापर्यंत तो निर्णय सोपवतील की कशा पद्धतीने हा चेंडू हाताळलाय, हा चेंडू योग्य आहे की नाही याची पडताळणी तिसरे पंच करतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस. शेवटचं षटक. शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. 4.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 53 धावा झाल्या. 4 बॅटर इथे बाद आहेत. धावसंख्या म्हणावी तशी उभी राहिलेली नाहीये परंतु डिफेंड करण्यासाठी इतक्या धावा देखील पुरेशा आहेत. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. या गोलंदाजाने देखील कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत 4च धावा खर्च केल्या. जर हा चेंडू निर्धाव गेला तर सुशांत पोकळे यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक प्रदान करण्यात येईल. इथे देखील चेंडू मला वाटतं हातातून निसटतो आणि तो 22 स्वरूपाचा चौकार आहे. आता एकूण 8 धावा इथे खर्च होत आहेत आणि त्या दरम्यान धावसंख्या देखील होती ती 57 धावा. तर विजयासाठी 58 धावेंची गरज आहे. 58 रन्स टू विन. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल त्या अगोदर ती आमचे सहज समालोचक आपल्याबरोबर जोडले जातील. जोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवलं जात नाही, जोपर्यंत बॅटर मैदानामध्ये जात नाहीये तोपर्यंत आपण इथे एक इंटरव्ह्यू घेतोय आणि प्रेझेंटेशन बॉक्समधून पुन्हा एकदा विनोद सोरगे सर आपल्याबरोबर जोडले जातील. ओ टू प्रेझेंटेशन बॉक्स विनोद सर. धन्यवाद. धन्यवाद शैलेश सर. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केला पुणे प्रीमियर लीगचा थरार आणि अगदी आपण आता व्यासपीठावर एका लेजंड खेळाडूचं मनोगत ऐकणार आहोत. किरण कामटे यांना मी या ठिकाणी आमंत्रित करेल. हब्बेज क्रिकेटचा सर्वांचा लाडका के यांचं मनोगत आपण ऐकणार आहोत. के यांचं जोरदार टाळीने स्वागत करूया. किरण कामटे यांना आता आपण व्यासपीठावर वेलकम. किरण सर, कसं वाटतंय? एकदम एक अप्रतिम आयोजन, नियोजन, एका वेगळ्या नियोजनाचा तुम्ही भाग होताय. या स्पर्धेमध्ये खेळला देखील. कसं वाटलं ही स्पर्धा खेळताना? हॅलो. सर्वात पहिल्यांदा मी रोहितदादांचं खूप मनपूर्वक आभार मानतो की त्यांच्यामुळे आमच्या या सर्व हाफिज क्रिकेटच्या खेळाडूंना इतकी मोठी स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली आणि इतका मोठा प्लॅटफॉर्म भेटला आहे की हा प्लॅटफॉर्म मी गेले 5-6 वर्ष जितकं क्रिकेट खेळलं हाफिज, तर सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म हा दाहिरीतला होता आणि हा करंडक जो आहे तो सगळ्यात मोठा होता. त्यामुळं मी रोहितदादांचे पहिले आभार मानतो. आणि अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे मला बरेच जण म्हणले की अशी स्पर्धा होणे नाही, अशी स्पर्धा होणार नाही परत. ही स्पर्धा होणार रोहितदादा, ही स्पर्धा परत होणार, अशीच होणार. पण ती कोण करणार? तर ती रोहितदादा लायगुडे करणार. तुमच्या शिवाय ही स्पर्धा अपूर्ण आहे आणि तुमच्याशिवाय ही स्पर्धा होणार नाही. हे भूतोन भविष्य आहे, हे परत हाफिज क्रिकेटला होणार नाही. धन्यवाद. धन्यवाद किरण. मी रोहित दादा लायगुडेंना देखील व्यासपीठावर. किरण दादा, अजून सुद्धा खूप सारे गप्पा मारायचे. खरं तर पाहिलं तर हाफिज क्रिकेट जवळपास पुण्यातल्या हाफिज क्रिकेट असं वाटत नव्हतं की या क्रिकेटला फार मोठं ग्लॅमर मिळेल. जवळपास जे खेळाडू हाफिज मधनं फुल पिचकडे गेले त्यांनी विचार केला हाफिज क्रिकेट खेळायलाच नको, कारण हाफिज खेळलं तर फुल पिचचा गेम खराब होतोय. असं काय होतंय का? नाही, गेम खराब होतो असं नाही. हाफिज क्रिकेटला मैदान सिद्धार्थ दादा, आपण हाफिज क्रिकेटला जितकं हाफिज क्रिकेट खेळलोय तर मला वाटत नाही की ते ग्रास ग्राउंडवरती खेळलोय. अख्ख्या सीझनला एखादं ग्रास ग्राउंड भेटायचं आम्हाला खेळायला. हे कोणत्याही तुम्ही हाफिज क्रिकेटच्या खेळाडूंना विचारा. आम्ही जास्तीत जास्त खेळलोय कुठं? डोंगर भागात. अहो काय काय ठिकाणी तर अशा भागात खेळलो की नांगरलेली शेतं होती आणि मध्ये फक्त विकेट,
अशा ठिकाणी आम्ही हाफ पिच क्रिकेट खेळलो. त्याच्यामुळं त्याला ग्लॅमर नव्हता, ग्राउंड नीट खेळायला भेटत नव्हते, आयोजन नीट नव्हतं. आयोजन केलं की बाबा बाबा माझ्या टीममध्ये हे कर, 50-50% घे, हे कर ते कर, ह्या सर्रास हे चालत होतं. पण ही स्पर्धा म्हणजे अप्रतिम आहे, विषयच नाही. आणि या स्पर्धेमध्ये आता पाहिलं तर एकटे रोहित लायगुडे लढतात PPL साठी. त्याच्या मागे पुण्याचे भरपूर खेळाडू आहेत, त्यांनी मात्र रोहित दादांना सपोर्ट केला. पण अगदी समोर चेहरा पाहिला तर रोहित दादा. पण आता आपण पाहतोय की किरण कामटे यावर्षी स्पर्धा खेळलेत, प्लॅटफॉर्ममध्ये या खेळलेत. पुढच्या वर्षी किरण कामटेंचा रोहित दादांना किती सपोर्ट असेल? सगळ्यात पहिल्यांदा मी क्रिकेट बंद करून 4 वर्ष झालते. मी या खेळापासून खूप जास्त दूर होतो 4 वर्षापासून. प्रॅक्टिस नाही, काय नाही. पण ही स्पर्धा आणि दादांचं नियोजन बघून मला म्हणजे स्वतःलाच आवडता आलं नाही. मी फॉर्म भरला आणि गेले 15 ते 20 दिवस प्रॅक्टिस चालू होती माझी की ह्या स्पर्धेसाठी. पण पुढच्या वर्षी ना दादा नक्कीच मी 5 ते 6 महिने आधीच प्रॅक्टिस चालू करणार. मी क्रिकेट चालू करणार केवळ फक्त ह्या स्पर्धेसाठी. कारण की मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय की ओपनिंगला मी बॅटिंग करणारा फलंदाज थोडंसं प्रॅक्टिस नसल्यामुळे किंवा थोडंसं मी त्या क्षेत्रात नसल्यामुळे थोडंसं मला खालच्या स्तरावरती यावं लागलं. पण मला थोडीशी संधी दिली आमच्या संघाचे संघ मालक शिवराजदादा आणि संघाचे कॅप्टन सूरजदादा काळे. मी यांचे खरंच मनापासून आभार मानतो की त्यांनी मला संधी दिली. मॅच चालू राहू द्या, पुढे मॅच चालू राहू द्या. आपण विनंती मॅच चालू द्या. किरण दादा, या प्लॅटफॉर्मचा वापर आता येणाऱ्या खेळाडूंना कितपत होईल? वापर असा होईल की काय भरपूर खेळाडू नवीन आहेत, म्हणजे कित्येक खेळाडू नवीन क्रिकेट चालू केलेले आहेत. त्यांना एक स्वतःचा एक सेल्फ कॉन्फिडन्स आणि क्रिकेट खेळायची जी एनर्जी आहे आणि स्वतःबद्दलचा जो कॉन्फिडन्स आहे तो खूप हाय लेवल होणार आहे. कारण की नवीन खेळाडूंना इतका मोठा प्लॅटफॉर्म भेटणं, सर मी खरंच सांगतो, हा प्लॅटफॉर्म त्यांना इतक्या कमी वयात आणि कमी क्रिकेट खेळता इतका मोठा प्लॅटफॉर्म भेटणं ही खूप त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यांनी त्यांचा पुरेपूर वापर करून याच्यात त्यांनी करिअरमध्ये त्यांना शुभेच्छा सर्वांना. धन्यवाद किरण दादा, आपण जो वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. एका काळाचा असा होता की एक चेंडू 6 धावांची गरज असताना जिथे षटकार जाणार नाही, मला ते धनकोडीचं ते मैदान होतं, वाऱ्याच्या अपोजिट किरण कामटेने षटकार मारला, दाट टीमला विजय मिळवून देता फायनलच्या मॅच होती. किरण कामटे या स्पर्धेसाठी वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. या मैदानामध्ये परत एकदा सामना रंगतदार स्थितीमध्ये पोहोचलाय. एका बाजूने क्रियान स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूने छावा प्रतिष्ठान. नक्कीच दुसरा डाव इथे सुरू होतोय आणि दुसऱ्या डावामध्ये विनोद सर आपल्याबरोबर जोडले जातील. परंतु बारीक वांजळे यांच्याकडून एक पारितोषिक चांगल्या समालोचनासाठी आमच्यापर्यंत 1000 रुपयांचं पारितोषिक त्यांनी आमच्यासाठी दिलेलं आहे. त्याबद्दल बारीक वांजळे यांचं मी मनपूर्वक असे आभार व्यक्त करेल. दुसरा डाव सुरू होईल. पुन्हा एकदा विनोद सरांना मी इथे आमंत्रित करेल. या सर, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. हॅलो, विशाल यादव स्ट्रायकिंग गेट वरती आपण पाहतोय. एक धगधगदा तरार पुणे प्रीमियर लीग नेत्रदीपक स्पर्धा क्रियान स्पोर्ट्स फाउंडेशनला हा सामना जिंकावा लागेल. कारण पहिल्या मॅच मध्ये पराभव पत्करावा लागला होता. समोर अगदी पाहिलं तर छाव प्रतिष्ठान एक ताकदवान संघ आहे. एक सामना मात्र त्यांनी जिंकलाय. सन्मान्य अतुलभाऊ पोकळे यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. सन्मान्य सागरभाऊ पोकळे यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होत आहे. पप्पू शेठ पोकळे यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. ग्राउंडचे मालक आमचे नितीन आप्पा यांचं मनापासून कौतुक करावं लागेल. कारण एक काळ असा होता या मैदानामध्ये पाणी साठलं की ते बाहेर जात नव्हतं. नितीन आप्पाने जे डोकं लावलं, ज्या पद्धतीने ग्राउंड बनवलं, आज पुण्याच्या सर्वांचं पसंतीचं ग्राउंड म्हणजे स्टारफोर्टचं नितीन आप्पांचं ग्राउंड आहे. नितीन आप्पांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये सायकल, प्रत्येक दिवशी आपण खेळाडू सायकल देणार आहे, त्याचा देखील नामोल्लेख होणं गरजेचं असेल. सन्माननीय बापूसाहेब पोकळे, सन्माननीय बापूशेठ रायकर, अक्षय शेठ चव्हाण, संतोष दादा लायगुडे, प्रसाद दादा पोकळे, त्याचबरोबर सन्माननीय तुषारजी चौधरी, मयूर शेठ चव्हाण
यांचं मात्र मनापासून धन्यवाद. ऋषी कडलक यांच्याकडनं मात्र पारितोषिक आहे. रबाडा यांनी जर षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक. जेवढे षटकार तेवढे 500 रुपयांनी काउंट केले जातील. विशाल मात्र एका धावेवरती बॅटिंग करतोय. तुषार म्हणजे मैदानामध्ये हा चेंडू हवाई हल्ला गेलाय, दूरवरचा षटकार, 6 धावा. जबरदस्त फटका इथे मात्र खेळला गेला. शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा. सन्माननीय प्रसाद शेठ चव्हाण यांचं देखील मनापासून धन्यवाद. या स्पर्धेसाठी ज्यांनी जे बायसिकल दिल्या त्यांच्यामध्ये प्रसादजी चव्हाण यांचा देखील नामोल्लेख गरजेचा होता. प्रसादजींचं मनापासून धन्यवाद. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा आणि फुरसुंगी 11चा देखील या मॅच वरती लक्ष असेल. फुरसुंगी 11 देखील म्हणत असेल क्रियान स्पोर्ट जिंकू दे, म्हणजे काहीतरी संधी पुढच्या मॅच साठी लागेल. सन्माननीय निलेशजी गिरमे साहेब यांचं मनापासून धन्यवाद. या स्पर्धेसाठी जे सहकार्य दिलं, या स्पर्धेला फार उंचीवरती पोहोचवण्यासाठी निलेशजी गिरमे यांचं मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर आपल्याला जे ग्राउंड सौजन्य मिळालं, जसं केकेने सांगितलं हिरवगार ग्राउंड हाफिजच्या खेळाडूंना पहिल्यांदाच मिळालं, ते ग्राउंड सौजन्य देणारे आमचे राहुलबा बांदल यांचं देखील मनापासून धन्यवाद. या स्पर्धेसाठी त्यांनी ग्राउंड सौजन्य दिलं. 11 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडवरती असेल विशाल यादव, अर्थात हाफिज क्रिकेटचा सर्वांचा आवडता रबाडा. षटकारासाठी मात्र पारितोषिक आहे 500 रुपयाचं. जेवढे षटकार तेवढे 500 रुपयांनी काउंट केले जातील. हा चेंडू अगदी पाहतोय आपण निर्धाव डॉट बॉल. शेवटचे 23 चेंडू आणि 47 धावा. इथे जर छावा प्रतिष्ठाने सामना जिंकला तर क्लिअर कट आपल्याला 2 संघ मिळतील जे टॉप 8 मध्ये दाखल होतील. एका बाजूने छावा प्रतिष्ठान आणि दुसऱ्या बाजूने अगदी पाहिलं तर मल्हार वॉरियर्स हे टॉप 8 मध्ये दाखल होतील. पण त्यामध्ये चुरस लागेल की 1 नंबरला कोण असेल, म्हणजे इथे एक मॅच नंतरची पाहण्यासारखी असेल. पण इथे जर क्रियान स्पोर्टने सामना जिंकला तर बरंचसं गणित सोपं होऊन जाईल. फुरसुंगीला देखील प्रयत्न करावा लागेल मॅच जिंकण्याचा. पुढे जाण्याचा फटका हवेत खेळला आणि ते फिल्डर झेल टिपला आणि फलंदाज इथे बाद. चेक केला जाईल हा झेल टिपला गेलाय का, क्लिअर झेल आहे का पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे मात्र विचारणा केली जाते. पंचांचा मात्र सबडिसिजन आउटचा दिला आणि इथे तिसऱ्या पंचांचा देखील निर्णय आलाय फलंदाज बाद. फलंदाज बाद असा निर्णय मात्र आलाय. सुंदर झेल मात्र सत्यजित पाले यांनी मात्र टिपला. फलंदाज इथे बाद झाला. विकेटचं पतन. महत्वाच्या क्षणी मात्र विकेट मात्र गमावली गेली. आज विशाल यादवचा दिवस मात्र खराब पाहायला मिळाला. पहिल्या मॅच मध्ये देखील त्याची बॅट शांत राहिली. या मॅच मध्ये तो बॅट बोलणं गरजेचं होतं, इथे देखील तो शांत राहिला. विकेट नंबर 1. 11 धावांवरती पहिला फलंदाज बाद. येणारे 22 चेंडू आणि 47 धावांची गरज. 22 चेंडू आणि 47 धावांची गरज. अकरा धावा त्या धावफलकावरती आपण पाहतोय. मॅचला सुरुवात आणि पहिला चेंडू स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पॉइंट क्षेत्ररक्षक चेंडूला थांबवलं. रन. इथे हो गई गलती, हो गई भूल. एक्स्ट्रा धावा इथे मात्र खर्च होत आहेत. थ्रो करायला पाहिजे होता वाशीला, थ्रो केला काशीला. एक्स्ट्रा धावा इथे खर्च झाल्या. अतिरिक्त धावांमध्ये वाढ. धाव फलकावरती धावा जमा होत आहेत त्या 12 धावा, 12 रन. एक्स्ट्रा धावा मात्र खर्च होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. आता शेवटचे अगदी पाहिलं तर 21 चेंडू बनवायचे आहेत. 46 धावा. गेअर चेंज करावा लागेल क्रियान स्पोर्टच्या बॅटरला. चांगली धावगतीने धावा बनवाव्या लागतील. तुषार आणि प्रथमेश ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. त्यावेळेस तुषारसाठी हा चेंडू मात्र इथे आपण पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये वाढ. एक्स्ट्रा धावांमध्ये वाढ होतीये. यावरमध्ये आतापर्यंत पाहिलं तर 3 चेंडूमध्ये सौरभने खर्च केल्या त्या 2 धावा. 1 विकेट देखील त्यांनी मिळवली. एक चांगली खेळी इथे छावा प्रतिष्ठान संघासाठी आपण पाहतोय. एका बाजूने अगदी बॅटरने चांगली धावगती इथे बनवली होती,
पण इथे अगदी पाहिलं तर आता गोलंदाजांना करामत करावी लागेल. 13 धावा त्या दाफलकर आपण पाहतोय. हा चेंडू परत एकदा निर्धाव मात्र आलाय. सौरभ परत एकदा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू व्हाईट बॉल अतिरिक्त धावेमध्ये वाढ. आता इथे पाहिलं तर धावा या व्हाईट बॉलच्या स्वरूपात येत आहेत. बॅटने धावा येणं गरजेचं आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी होणं गरजेचं आहे, कारण सामना अगदी पाहिलं तर रिक्वायर रन रेट आता 13 ते 14 वरती पोहोचलाय. शेवटचे 20 चेंडू 44 धावांची गरज. म्हणजे इथे अगदी पाहिलं तर सिंगल डबलने जास्त मोठं काम होणार नाही. चौकार षटकांची आतिषबाजी ही मात्र गरजेची असेल. तुषार कांबळेला गिअर चेंज करावा लागेल. बॅटिंगमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धावा जमवाव्या लागतील. सौरभ यावेळेस हा सौरभचा चेंडू परत एकदा ऑन साईडला खेळला आणि यावेळेस गोळीच्या वेगाने चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार 4 धावा. चौकाराने मात्र धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय. अप्रतून फटका होता, एक अप्रतिम फटका इथे मात्र निवडला. 18 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. एक लागोपाठ 2 षटकार जर तुषारने मारले तर 1001 रुपयाचं पारितोषिक असेल. ऋषिक कडलक यांच्याकडनं फटका फसला, चेंडू हवेत. सत्यजित पाले इथे मात्र झेल टिपतोय. फलंदाज बाद. ज्या खेळाडूवरती बक्षीस लावलं ते फलंदाज मात्र बाद होत आहेत. क्रियांस स्पोर्ट्स फाउंडेशनला लागलेला हा आणखी एक धक्का आपण पाहतोय. इथे क्रियांस स्पोर्ट्स फाउंडेशनचा आता एखादा चांगला खेळाडू हा मैदानामध्ये येणं गरजेचं असेल, कारण अगदी पाहिले तर 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 18 धावा. येणारे 18 चेंडू शिल्लक आणि बनवायच्या 40 धावा. 18 चेंडू 40 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानामध्ये आला अनिकेत माने. अनिकेत मानेला मात्र आता बॅटिंग करावी लागेल, कारण सातत्याने पाहिलं तर अनिकेत माने हा क्रियान स्पोर्ट्स संघासाठी फार मोठं क्रिकेट त्यांनी केलंय. अगदी हंगाम मात्र क्रियान स्पोर्टने गाजवला, तो म्हणजे याच खेळाडूच्या जोरावरती, जो म्हणजे अनिकेत माने आता मैदानामध्ये आलाय. अगदी क्रियान स्पोर्ट्स मला वाटतं विशाल रबाडा यासाठी अनिकेतसाठी खूप वेळ थांबून होता. ज्यावेळेस अनिकेत आला त्याने मोठी बोली लावून अनिकेतला संघामध्ये घेतलं होतं. का अनिकेत आता संघामध्ये घेतलाय हे मात्र अनिकेतला सिद्ध करावं लागेल. 18 चेंडू आणि 40 धावांची गरज. शेहजाद अन्सारी, जो खेळाडू पाणी घेऊन आतमध्ये जाईल तो संघाचा 12वा खेळाडू असणं गरजेचं आहे. प्लेइंग मधला कोणता खेळाडू जर आतमध्ये गेला तर टीमला पॅनल्टी दिली जाईल, याची नोंद घ्या. ना कॅप्टन ना 11 मधला कोणता खेळाडू, जो 12वा खेळाडू असेल, 12वा 13वा 14वा यातलाच खेळाडू फक्त पाणी घेऊन आतमध्ये जाईल. इतर कोणता खेळाडू जर आतमध्ये गेला तर पॅनल्टी दिली जाईल, याची दक्षता घ्या. परत एकदा डॉट बॉल. शेहजाद अन्सारीची मात्र घातक गोलंदाजी सुरू झाली. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट बॉल. इथे लगेचच प्रथमेश आणि अनिकेत मध्ये मीटिंग सुरू झाली. अनिकेतने षटकार खेळला तर ऋषी कडलक यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. आज ऋषी कडलक यांचं पारितोषिक मात्र अजूनही कोणत्या खेळाडूंना मिळालं नाहीये. यावेळेस परत एकदा चेंडू आवेत, फटका बसला. आज सत्यजित पालेच्या प्रेमामध्ये चेंडू पडलाय. जिथे सत्यजित तिथे चेंडू खेळले जात आहेत आणि सत्याची जीत होतीये. झेल टिपला, तिसरा झेल सत्यजितने टिपला. फलंदाज बाद. मला वाटतं आता ऋषिकेश कडलक यांना सत्यजित वरती बक्षीस लावावं लागतंय की काय, कारण बरेचसे झेल टिपलेत. जेव्हा जेव्हा पारितोषिक लावले तेव्हा तेव्हा फलंदाज मैदानातून बाहेर गेलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल आकाश साठे. आकाश साठे नवीन फलंदाज. आकाश आणि अनिकेत माने या जोडीला डाव सावरावा लागेल. 3 चेंडूमध्ये एक धाव आली नाहीये. चेंडू अगदी पाहिलं तर इथे अगदी पाहतोय आपण डॉट बॉल टाकले गेले. 3 चेंडू निर्धाव. शेवटचे 15 चेंडू 40 धावा. क्रियान स्पोर्ट फाउंडेशनला मात्र ही संधी आहे. या संधीचं सोनं करावं लागेल. आज जर या संधीपासून तुम्ही मुकला तर मात्र परत पुढच्या वर्षीची वाट पाहावी लागेल. पुणे प्रीमियर लीगची वाट पाहावी लागेल या संधीसाठी. इथे फटका चांगला खेळला आणि इथे पाहते आपण क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगला होता, पण फिल्डर के मस्तक पे दस्तक, गेंद बाउंड्री के बाहर, मिलेंगे रन. पंचाचा निर्णय मात्र पाहिला जाईल.
तिसऱ्या पंचाकडे विचारणा केली आणि पंचाचा निर्णय आला षटकार 6 धावा. खूप उशिराने आला पण आकाश साठेच्या बॅट मधनं आलेला षटकार जणू काय रेगिस्तानच्या वाळवंटामध्ये पावसाच्या काय सरी कोसळाव्या असा षटकार होता. आणि इथे मात्र आशेची किरण, एक आशेची शांतता, गारवा मात्र बसरलाय. येणारे 14 चेंडू शिल्लक आणि इथे काय घडतंय पुढच्या चेंडूवरती टिट फॉर टॅट शहजाद अन्सारीने टिपलाय फलंदाजाला. विकेट नंबर 4, फलंदाज इथे बाद. काय चाललंय काय, एका पाठोपाठ एक फलंदाज येत आहेत मैदानामध्ये, एखादा षटकार चौकार खेळतायत, हजेरी लावतायत आणि मैदानाच्या बाहेर जात आहेत. यावर्षी अगदी हा सीझन पाहिलं तर क्रियान स्पोर्टने गाजवलाय, पण पुणे प्रीमियर लीग ही स्पर्धा गाजवण्याचा प्रयत्न करत असताना आज मात्र बरीचशी गडबड होते. प्रत्येक विकेट बरोबर फुरसुंगी 11च्या देखील आशा मावळताना पाहायला मिळतात. आज या मॅच वरती 2 संघांचं भवितव्य आहे, क्रियान स्पोर्ट्स आणि फुरसुंगी 11. इथे सामना जिंकला तर पुढे काहीतरी आशा शिल्लक राहतील, पण इथे सामना गमावला तर आपल्याला आजचे 2 क्वालिफायड संघ आत्ताच मिळून जातील. काल अगदी पाहिलं तर शेवटच्या मॅच पर्यंत, शेवटच्या चेंडू पर्यंत कळायला नव्हतं कोणते 2 संघ क्वालिफाईड होतील. फटका जोरदार, इथे हा चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार 6 धावा. अफलातून फटका, 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा. येणारे 12 चेंडू 28 धावांची गरज. पंचांचा इशारा नो बॉल, म्हणजे अजूनही एक चेंडू शिल्लक असेल. धावफलक एका धावेने देखील पुढे सरकेल. धावफलकावरती धावा येते 31 आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 धावा, म्हणजे येणारे 12 चेंडू बनवायचे आहेत त्या 27. बॅटिंग पॉवर प्ले, बॅटिंग टीमने घेतलेला पॉवर प्ले आणि या ओव्हरमध्ये मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. खरं तर अगोदरच्या मॅच आपण पाहिला मल्हार वॉरियर्सचा खेळ जर पाहिला, पहिल्या 3 ओव्हरमध्ये असं वाटत होतं की मल्हार वायर जिंकू शकत नाही, पण 4थं षटक जेव्हा जेव्हा आलं, पॉवर प्लेचं षटक आलं, मल्हार वॉरियर्सने तिथे गेअर चेंज केला. क्या बात आहे. आता ऋषी दादा कडलक यांच्याकडनं आलेलं पारितोषिक मलाच भीती वाटायला लागली आता पुकारायचं का नाही, कारण आता डायरेक्ट क्रियान स्पोर्ट जर जिंकला तर 2000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. मी तर म्हणेल ऋषी कडलक यांचं हे पारितोषिक तरी टीमने मिळवावं, कारण इथे विजय मिळवला तर या स्पर्धेमध्ये चुरस मात्र वाढेल. 12 चेंडू 27 धावांची गरज. कुणाल साठे, अनिकेत माने ही जोडी मैदानामध्ये. अनिकेतने अजूनही चेंडूचा सामना केला नाही. अनिकेतसाठी मला वाटतं षटकारसाठी पारितोषिक कंटिन्यू आहे 500 रुपये. जेवढे षटकार तेवढे 500 रुपयांनी काउंट होतील. आज अनिकेतला मात्र नडावं लागेल, भिडावं लागेल आणि पारितोषिक लावलं. यावेळेस ऋषी कडलक यांचं पारितोषिक अनिकेतच्या नावावरती जमा होते 500 रुपये. अनिकेत कडलक यांच्याकडे, अनिकेतसाठी मात्र इथं ऋषी कडलक यांच्याकडनं घोषित होतं. षटकार खेळला आणि हा षटकार गरजेचा होता क्रियान स्पोर्ट्स संघासाठी. छावा प्रतिष्ठान इथे मात्र आता छावा प्रतिष्ठान आणि विजयाच्या मध्ये एक मोठा दगड आलाय, तो म्हणजे अनिकेत माने. या दगडाला बाजूला करावं लागेल, हा काटा दूर करावा लागेल. परत एकदा फटका हवेत, यावेळेस क्षेत्ररक्षक तिथे टिपतो झेल आणि ते मोठा फलंदाज, मोठी विकेट. अनिकेत माने बॅक टू द पेव्हिलियन. 500 रुपयाचं पारितोषिक लावलं, ते मिळवलं आणि अनिकेत बॅक टू द पेव्हिलियन. मोठी विकेट इथे गमावली गेली. अनिकेत नावाचा मोठा मासा गळायला लागलाय. ही विकेट छावा प्रतिष्ठान संघासाठी फार महत्वाची होती, ती विकेट मात्र मिळवली. काय चाललंय, काय घडतंय, काय काय बिघडतंय. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय लकी. बॅट्समन मला वाटतंय आदित्य आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कुमार. लकीने टिपलेला सुंदर झेल. इथे अनिकेत मानेची विकेट मात्र कुमार मानेने टिपली. एक माने शांत, एक माने जो किसी की ना सुने, वो या कुमार माने मैदानमध्ये आपण पाहतोय. कुमार माने त्याच्या मस्तीमध्ये, त्याच्या धुंदीमध्ये नक्कीच क्रिकेट खेळतो. एक मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील त्याने मिळवला. या मॅच मध्ये देखील सुरुवात चांगली केली, षटकार खेळला होता. पुढच्या चेंडूवरती त्याने अनिकेतला विकेट घेत टिट फॉर टॅट इट का जवाब पत्थर से दिला. बॅटर अनिकेत सुर्वे. यावेळेस परत एकदा फटका मात्र चांगला खेळला आणि ते पाहतोय काय चेंडू, अगदी पाहतोय
वन बाउन्स सीमारेषा पार नक्कीच निघून गेलाय. पाहूया पंचांचा इशारा काय होतोय. निर्णय चेक केला जाईल. फटका चांगला होता, जोरदार फटका. मॅच संपली असं म्हणता येणार नाही. मॅच मध्ये अजूनही चुरस कायम. द मॅच इज ऑन. चौकाराने मात्र सामन्यावरती चुरस अजूनही वाढवली आहे. फटका जोरदार होता. पंचांचा इशारा 4 धावा. सामना जर जिंकला तर ऋषी कडलक यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक. चौकार चौकार मात्र इथे खेळला गेला. 4 धावांनी धावफलकावरती वाढ होतीये. 41 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 9. धावा बनवायच्या 17. एका बाजूने 17चा खतरा, एका बाजूने या वर्षी अगदी पुणे प्रीमियर लीगचा धमाकेदार सोहळा आपण पाहतोय. या स्पर्धेचं रोहितदादा लायगुड्यांचं, त्याचबरोबर स्वराज पोकळे संपूर्ण आयोजकांचं या कामाचं किती गुणगान गाऊ. चेंडू शिल्लक आहेत 9. धावा बनवायच्या आहेत त्या 17. 9 चेंडू 17 धावांची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा, काटेकी टक्कर मॅच. इथे हा चेंडू, इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडू मात्र टाकला गेलाय. 8 चेंडू आता 17 धावांची गरज. मॅच रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली आहे. परत एकदा जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक होता. हवा तसा चेंडू बॅटवरती आला नाही. मिळेल ती फक्त एक सिंगल धाव. एक सिंगल धाव. शेवटचे 7 चेंडू. धावा बनवायच्या त्या 16. इथे जर चेंडू डॉट बॉल गेला तर क्रियान स्पोर्टच्या पाठीराख्यांच्या पोटामध्ये येईल गोळा. धावा बनवायच्या 16. या चेंडूवरती जर षटकार खेळला तर छावा प्रतिष्ठानच्या पोटामध्ये येईल गोळा. धावा बनवायच्या 16. अगदी 16 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. सर्वांचाच या ट्रॉफीवरती डोळा. धावा बनवायच्या अजून देखील 16. शेवटचे 7 चेंडू 16 धावा. प्रेक्षकांची गर्दी झाली. गोळा. धावा बनवायच्या 16. हा चेंडू इथे मात्र नो बॉल. नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. आता खरंच छावा प्रतिष्ठानच्या पोटामध्ये आला असेल गोळा, कारण नो बॉल आला. एक्स्ट्रा रन आली. 7 चेंडू 15 धावांची गरज. शेवटचे चेंडू 7. धावा बनवायच्या त्या 15. 15 धावांची गरज असताना हा चेंडू आपण पाहतो इथे फाईन लेग दरम्यान खेळला गेलाय. धाव पाहाव्या मिळेल ती एक सिंगल धाव. लेग बायच्या स्वरूपात आलेली सिंगल धाव. धावा येणं महत्वाचं आहे. क्रियान स्पोर्टची पाठीराखी म्हणत असेल धावा येत आहेत, कशा येत आहेत ते महत्वाचे नाही, धावा येत आहेत ते महत्वाचे आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि आता विजयासाठी बनवायच्या त्या 14 धावा. शेवटचे 6 धावा बनवायच्या 14. हे 6 चेंडू आता निर्णायक असतील. हे 6 चेंडू फार महत्वाचे असतील. हे 6 चेंडू ठरवतील कोण विजेता होणार, कोण पराजय होणार. हे 6 चेंडू आता गोलंदाजांनी चांगले टाकले तर गोलंदाज सुरेख. फलंदाजाने 14 धावा या 6 चेंडू मध्ये बनवल्या तर फलंदाज सुरेख. हे 6 चेंडू महत्वाचे आहेत. तुम्ही नेहमी चेंडू काउंट करता 1 2 3 4 5 6. उलट काउंट करा. 6 म्हणजे साखळी पगार, 5 म्हणजे 5 रूमचा फ्लॅट, 4 म्हणजे 4 चाकी गाडी, 3 म्हणजे मित्रमैत्रीण मी असा सुरेख परिवार, 2 म्हणजे 2 तास क्रिकेटचा खेळ, 1 म्हणजे साधी सरळ सुंदर बायको. या 6 गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुमचं आयुष्य सुरेख. आणि या 6 चेंडू मध्ये 14 धावा बनवल्या तर बॅटिंग सुरेख. 6 चेंडू मध्ये 14 धावा रोखल्या तर गोलंदाज सुरेख. मॅच जर जिंकली तर 2000 रुपयाचं पारितोषिक. बॅटिंग वाली टीम जर जिंकली तर गणेश वायाळ यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक. ऋषिदादा कडलक यांच्याकडनं 2000 रुपये, जवळपास 2500 रुपयाचं पारितोषिक असेल जर 6 चेंडू मध्ये 14 धावा बनवलं तर. म्हणजे हे 6 चेंडू जवळपास 2500 रुपयाचे असतील. खरं तर लाख मोलाची स्पर्धा, 1 लाखाची स्पर्धा. इथे जर क्रियान स्पोर्टने सामना जिंकला तर त्यांना संधी आहे. पराभव झाला तर 1 वर्ष वाट पाहावी लागेल. गोलंदाजी मार्कर गणेश. पहिला चेंडू बॅटची कड. 1 सिंगल धाव, फक्त सिंगल धावेवरती समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, थांबवलं तिथं. गणेशची मात्र चांगली गोलंदाजी, सुरुवात चांगली केली गणेशने. गणेश मध्ये अगदी क्षमता आहे आणि इथे धावा रोखण्याचा प्रयत्न तो करेल. गणेश कुसाळकर गोलंदाजी मार्कवर पाहतोय. एक हुशार गोलंदाज आहे, चाणक्य गोलंदाज. समोर आदित्य सुर्वे. इथे सामना सोडणार नाही आदित्य.
लेफ्ट हँडेड फलंदाज, मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल. शेवटचे 5 चेंडू 13 धावांची गरज. मॅच वरती अगदी प्रेक्षकांचं लक्ष आहे, मॅच वरती पाठीराख्यांचं लक्ष आहे, मॅच वरती आयोजकांचं लक्ष आहे. अगदी इथे पाहिलं तर आज आयोजकांनी आमरसची मेजवानी सर्वांना दिली आहे. ही आमरसची मेजवानी मी रोहित दादांना सांगेल, आज आमरसची मेजवानी अगदी स्वीट झाली. स्पर्धा 4थ्या दिवसामध्येच अगदी सुपरहिट झाली. शेवटचे 5 चेंडू 13 धावांची गरज. बॅटची कड आणि ते डायव्हिंग एफर्ट आणि ते टिपला झेल, फलंदाज बाद. कॅच चेक केला जाईल, पाहूया क्लिअर कॅच टिपलाय का. चेंडू अगदी हवेत होता आणि ते अफलातून झेल मात्र इथे टिपला गेलाय. तुम्ही स्क्रीनवरती देखील तुम्हाला हा झेल पाहायला मिळेल. अगदी इथे पाहिलं तर विकेट किपरचं कौतुक करावं लागेल. मारला सूर आणि निघाला धूर. फलंदाज मात्र इथे बाद. विकेट बदन बापूसर पाटील यांच्याकडनं मात्र पारितोषिक येतंय. लगातार 2 षटकार मारले तर 5,001 रुपयाचं पारितोषिक. कोणत्याही फलंदाजाने मैदानामध्ये या 2 षटकार मारा, 5,000 रुपयाचं पारितोषिक. बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी केला जातोय. खरं तर पहिल्यांदाच हाफिज क्रिकेटसाठी इतकं मोठं व्यासपीठ, इतका मोठा तामझाम, इतका मोठा खर्च, बक्षिसांची उधळण. मला वाटतं ईडीची कारवाई या स्पर्धेवरती होईल. इतकं वातावरण बदलून टाकलं या स्पर्धेने. हाफिज क्रिकेटकडे आता सर्वांचा पाहण्याचा नजरिया बदलून टाकला. हवाय हवाय फायर. यावेळेस चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. तुषार यादवच्या बॅटमधनं आलेला षटकार. सर्वांच्या नजरा मात्र फिरवल्या या चेंडूने. खूप दूरवरचा षटकार. गणेशवरती आक्रमण. बापूसर पाटील यांच्याकडनं पारितोषिक 5,000 रुपयाचं. एक षटकार आलाय, दुसरा षटकार आला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक. शेवटचे 3 चेंडू 7 धावांची गरज. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. फलंदाजासाठी मैदानामध्ये आपण पाहतोय तुषार यादव. बॅटिंग साठी आपण पाहतोय तुषार यादव. क्रिया स्पोर्ट फाउंडेशन विजयाच्या दिशेने वाटचाल करणार का? हा सामना महत्वाचा. शेवटचे 3 चेंडू मात्र महत्वाचे असतील. 3 चेंडू 7 धावा. 7 धावा 3 चेंडू. क्रिया स्पोर्ट्स की छावा प्रतिष्ठान. फटका चांगला खेळा. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक सत्यजित पाले फार दूरवरनं तिथे पोहोचला. 2 धावा इथे खर्च होत आहेत. दुहेरी धावांमध्ये धावफलक पुढे सरकेल. शेवटचे 2 चेंडू 5 धावांची गरज. मागाशी देखील 2 चेंडू 5 धावांची गरज असताना दिग्विजयने षटकार घेऊन सामना संपवला होता. इथे तुषार यादव सामना संपवणार का? जिंकल्यानंतर 2,000 रुपयाचं पारितोषिक ऋषी कडलक. 500 रुपये गणेश व्यायाळ. अगदी पारितोषिकांची उधळण या ठिकाणी होती. 2 चेंडू 5 धावांची गरज. एकदा जोरदार टाळ्या वाजवा दोन्ही टीम साठी. इथे हा चेंडू मात्र बॅट वरती आला नाहीये. विकेट इथे मात्र गमावली जाईल. रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. स्ट्राईक रोटेट होईल. कुणाल साठे स्ट्राईकिंग एंड वरती पोहोचलाय. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे? ज्या फलंदाजाने षटकार मारला त्यालाच मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. कुणाल मात्र स्ट्रायकिंग एंडवरती पोहोचलाय. त्याने कॉन्फिडन्स दाखवलाय. आता कुणालला या चेंडूवरती फटका खेळावा लागेल. चौकार खेळला तर सुपर ओव्हर, षटकार खेळला तर सामना क्रिया स्पोर्ट जिंकेल. आता क्रिया स्पोर्टचे पाठीराखे म्हणत असेल क्रिया स्पोर्ट जिंकू दे. छावा प्रतिष्ठानचे पाठीराखे म्हणत असतील छावा प्रतिष्ठान जिंकू दे. इथे प्रेक्षक म्हणतायत काय? सामना टाय होऊ दे. आयोजक म्हणतायत काय? कुणी जिंका पण मॅच जिंका, पुढची मॅच चालू होऊ दे. शेवटचा 1 चेंडू 5 धावांची गरज. एका बाजूने 2 संघ, एका बाजूने बॅटिंग वाली टीम जिंकली तर 5,001 रुपयाचं पारितोषिक. बापूसर पाटील यांच्याकडनं 5,001 रुपयाचं पारितोषिक असेल या चेंडूवरती सामना जिंकला तर. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गणेश ऋषी कडलक यांच्याकडनं 2,000. शेवटचा 1 चेंडू 5 धावांची गरज. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या चेंडूसाठी. शेवटच्या चेंडूवरती सामना पोहोचलाय. फटका खेळला, फटका हवेत, झेल इथे मात्र सुटला. एक सिंगल धाव पण नाही. इथे मात्र सामना संपला. छावा प्रतिष्ठानने हा सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन छावा प्रतिष्ठान. हार्ड लक टीम क्रिया स्पोर्ट फाउंडेशन. जबरदस्त मॅच. मॅच आवडली असेल तर एकदा दोन्ही टीम साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अनिकेत साठी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक. फलंदाज मात्र इथे धावबाद झाला.
इथे अगदी पाहिलं तर सामना छावा प्रतिष्ठानने जिंकला. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन टीम छावा प्रतिष्ठान. हार्ड लक टीम क्रिया स्पोर्ट्स. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला हा रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर असे सामने असतात जे स्पर्धेची शोभा वाढवतात आणि त्याचबरोबर स्पर्धेला 4 चांद लावतात. अनिकेतसाठी 500 रुपयाचं पारितोषिक ते देखील दिलं जाईल. छाव प्रतिष्ठान अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती पोहोचला होता. चांगली खेळी छाव प्रतिष्ठानने केली. चला एका लाईन मध्ये बाहेर यायचंय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील आपण पारित करून देणार आहोत.